नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक नियम पाळत व्यवसाय सुरू ठेवणार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय. CPR आता फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव, अन्य रुग्णांवर कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात उपचार होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. उच्च न्यायालयानं गोकुळ दूध संघ निवडणुकीबद्दलची सत्तारूढ गटाची याचिका पुन्हा एकदा फेटाळली, निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार. रासायनिक खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार, कृषी मंत्री दादा भुसेंचा आरोप. आणि वीकेंड लॉकडाऊनला आतापासून सुरुवात, सोमवारी सकाळपर्यंत अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. राज्यातील ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी 100% ऑक्सिजन उत्पादन हे वैद्यकीय गरजेसाठी करावं असे आदेश या कंपन्यांना देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर वाढत असल्यानं काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. राज्यात अनेक कंपन्या ऑक्सिजनचं उत्पादन करत असल्या तरी 7 ते 8 कंपन्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बनवतात. त्यांना टँकर वाहतूक या संदर्भात लागेल ती मदत शासनाकडून दिली जाते. राज्यात 12,087 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. यापूर्वी सरकारनं एकूण निर्मितीपैकी 80% ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी तर 20% ऑक्सिजन औद्योगिक कामासाठी वापरण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. रुग्णांच्या संख्येसोबतच ऑक्सिजनचा वापरही वाढणार आहे. त्यामुळे राज्य शासनानं 100% ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय कारणासाठीच करण्याचा निर्णय घेतल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय. राज्यात 11 एप्रिलला होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर शासनानं हा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार होती. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं राज्य सरकारनं 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावलेत. शनिवारी आणि रविवारी असे 2 दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्यामुळं परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. नामदार जितेंद्र आव्हाड, मनसे नेते राज ठाकरे यांनी सुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नक्कीच सरकारच्या या डिसिजनमुळे थोडाफार परिणाम पडणारच आहे, नो डाऊट. पण जागतिक पॅन्डेमिक हा पाहता बऱ्याचशा पुण्यामधले लोकांचं, मुलांचं, आमच्याच विद्यार्थ्यांचं अपरिहार्य कारणामुळे ह्याच कोरोनाच्याच काळामुळे ॲक्च्युली निधन झालेलं आहे. तर ती सेम पुनरावृत्ती आपल्या इथल्या शहरामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये न होता त्यासाठी आपण एक प्रिकॉशन म्हणून ह्या डिसिजनला आम्ही सगळीच विद्यार्थी सपोर्ट करतो आहे. आणि नक्कीच ह्या जो मिळालेला टाईम आहे त्याचा आम्ही नक्कीच प्रोडक्टिव्ह यूज करणार आहोत आणि नक्कीच त्याचे चांगले इफेक्ट्स आपल्या ह्याला मिळून जातील रिझल्ट्समध्ये, नो डाऊट. पण येत्या काळामध्ये नक्कीच सरकारने त्याच्यावर एक प्रिकॉशनात्मक कारवाई करावी आणि त्या सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन घेऊन पुढच्या हालचाली करून आपल्याला रिझल्ट्स मिळावेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं CPR कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. CPR मधील रुग्णांना कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात आरोग्य सुविधा देण्याचं नियोजन करण्यात आलंय. मात्र या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आणि बेडची संख्या कमी असल्यानं आरोग्य सेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. भविष्यात रुग्णसंख्या वाढीची शक्यता गृहीत धरून CPR रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावं असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत.
त्यामुळे CPR मधील अन्य आजारांचे बाह्य आणि आंतररुग्ण पुढील 10 दिवसात कसबा पावड्यातील सेवा रुग्णालय आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना असणाऱ्या अन्य खासगी रुग्णालयात स्थलांतरित केले जाणार आहेत। आजपासून CPR आणि इतर ठिकाणाहून अनेक रुग्ण उपचारासाठी सेवा रुग्णालयात गर्दी करत आहेत। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असलेल्या रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण पडलाय। या ठिकाणी रुग्णांना आवश्यक ती सेवा देण्यासाठी प्रशासनाने मनुष्यबळाबरोबरच साधन सामुग्रीची उपलब्धता करून देण्याची गरज आहे। अन्य सहकारी संस्थांप्रमाणे गोकुळची निवडणूकही स्थगित करावी यासाठी गोकुळमधील सत्तारूढ गटानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र न्यायालयानं आज ही याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे आता नियोजित कार्यक्रमानुसारच गोकुळची निवडणूक होणार आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्यात। मात्र तरीही फक्त गोकुळसाठीच वेगळा नियम का असा प्रश्न उपस्थित करत दूध संघाची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका सत्तारूढ गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। मात्र सत्तारूढ गटानं सर्वोच्च न्यायालयातली आपली याचिका सुनावणी मागे घेतली होती। त्यानंतर पुन्हा एकदा सत्तारूढ गटानं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली होती। मात्र आज उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानं सत्तारूढ गटाला दणका बसला असून गोकुळची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार होणार हे स्पष्ट झालंय। रासायनिक खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप कृषी मंत्री दादा भुसे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला। खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठक घेतली। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू नये याकरता दरवर्षी 1.5 ते 2 लाख टन युरियाचा बफर साठा करण्यात येणार असल्याचं सांगितलं। रासायनिक खतांच्या किमतींमध्ये 400 पासून 700 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। या वाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीकाही मंत्री भुसे यांनी केली। रासायनिक खत आहेत DAP की ज्याला पर्टिक्युलर कापूस सोयाबीन याच्यासाठी मोठ्या प्रमाणात या खतांचा वापर त्या ठिकाणी केला जातो। तर या खतांचे जे काही मग 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-13 असेल, तर साधारणतः 425 रुपयाच्या पासून तर 700 रुपयाची वाढ काल परवाच त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। आणि म्हणून आजच आम्ही केंद्र शासनाचे कृषी मंत्री महोदय आणि खते मंत्री महोदयांना हे दर मागच्या वर्षाप्रमाणे किंबहुना त्याच्यामध्येही सूट देण्यात यावी, कमी करण्यात यावे असं विनंती पत्र देतो आहोत। कोणत्याही शेतकऱ्याला युरियाबरोबर इतर खतं कमी पडणार नाहीत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून जिल्हा स्तरावर याबाबत सूचना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। कोल्हापुरात यापूर्वी चहाचे मळे होते, त्यामुळे पुन्हा एकदा चहाचे मळे तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतला असून शेतकऱ्यानं जे विकेल ते पिकेल या धोरणावर पीक घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं। पत्रकार परिषदेला खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणसेकर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते। कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरू ठेवल्यामुळे प्रशासन आणि व्यापारी असा वाद निर्माण झाला होता। आता व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। सोमवार ते शुक्रवार या कालावधीत व्यापाऱ्यांना दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह राज्यभरातील सर्वच संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे। संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा झाली होती। मात्र व्यापाऱ्यांना दुकानं सुरू ठेवण्यासंदर्भात परवानगी देण्याबाबत राज्य सरकारला निर्णयासाठी काही वेळ देण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। मात्र अद्यापही राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह जिल्ह्यातील इतर व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली। यावेळी सोमवारपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत घेण्यात आला।
व्यापाऱ्यांनी या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून आपली दुकानं सुरू ठेवावीत असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। काल महाराज चेंबरची आमची VC झाली। त्या VCमध्ये असं ठरलं की मुख्यमंत्र्यांनी 1 दिवसाचा अवधी मागितला आहे, त्याप्रमाणे आजच्या दिवस आम्ही कुठली दुकानं उघडायचं एकमुखी ठरलं। आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आज 2 दिवसात कुठलाही निर्णय प्राप्त होऊ दे नाही होऊ दे, पण सोमवारपासून महाराष्ट्रातली महाराज चेंबर ऑफ कॉमर्सने दिलेल्या सूचनेप्रमाणे कोल्हापूर चेंबरचा निर्णय आता सर्व संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये झाला। त्यामध्ये सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा ठराव एकमुखी झालेला आहे आणि सोमवारपासून 12 तारखेपासून सर्व शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सुरू होणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी दुकानं बंद ठेवून सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं। 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। मात्र व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं प्रशासन आणि व्यापारी असा नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतीये। या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजी पोवार, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांच्यासह इतर उपस्थित होते। कौमार्य भंग झाल्याचं कारण पुढं करत कोल्हापुरातील 2 सख्या बहिणींना सोडचिठ्ठी दिल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीला आला होता। या प्रकरणी अनिसच्या मदतीनं मुलींच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली। यावर राजारामपुरी पोलिसांनी बेळगावमधील संदीप आणि सुरमीत कांजारभाटसह त्याच्या अन्य नातेवाईकांवर गुन्हा दाखल केलाय। राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या 2 सख्या बहिणींचा बेळगाव इथल्या संदीप कांजारभाट आणि सुरमीत कांजारभाट या 2 सख्या भावांशी 27 नोव्हेंबर 2020ला विवाह झाला होता। विवाहानंतर समाजाच्या कालबाह्य प्रथेप्रमाणे त्या 2 मुलींची कौमार्य चाचणी घेण्यात आली होती। या कौमार्य चाचणीत एक मुलगी अपयशी ठरल्याचं कारण पुढं करत दोघींच्याही चारित्र्यावर संशय व्यक्त करून जात पंचायतीच्या मध्यस्थीनं त्या 2 बहिणींना फेब्रुवारी 2021 मध्ये घटस्फोट देण्यात आला होता। दरम्यानच्या काळात बेळगावमध्ये त्या दोघी बहिणींचा कांजारभाट कुटुंबियांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला होता। गुरुवारी सकाळी पीडित मुलींच्या आईनं अनिसच्या मदतीनं राजारामपुरी पोलिसात आपली व्यथा मांडली होती। पीडित मुलींची आणि तिच्या आईचे जबाब घेऊन रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांनी बेळगावमधील संदीप कांजारभाट आणि सुरमीत कांजारभाट यांच्यासह त्याचे अन्य नातेवाईक आणि जात पंचायतीच्या पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। पीडित मुलींना न्याय मिळवून देईपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या गीता हसूरकर यांनी सांगितलंय। 2 मुलींच्या बाबतीत कौमार्य चाचणीचा जो प्रकार घडला होता, जी मुलं बेळगावची होती आणि त्यांनी हा प्रकार केला होता, तर मला वाटते काल आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत हे प्रकरण उचलून धरलं आणि राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काल रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर FIR करण्याचं काम चालू होतं। मला असं वाटतं की पोलीस प्रशासन आम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत करेल आणि आपलं जे पुरोगामी कोल्हापूर आहे त्या पुरोगामी कोल्हापूरमध्ये आपल्या ह्या निरागस 2 मुली आहेत, तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून पोलीसच आपल्याला मदत करू शकतील। संबंधित व्यक्ती जे आहेत, जे आरोपी आहेत, जे गुन्हेगार आहेत, तर त्यांचा तपास करून सखोल तपास करून ह्या मुलींना न्याय मिळावा एवढीच आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती अपेक्षा करतो। आणि जर यातलं काही झालंच नाही तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुन्हा या जात पंचायती विरुद्ध किंवा आरोपी जे आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही उभं राहू। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा। यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर। पाहत रहा एस न्यूज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाहीये, त्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा भासू लागलाय। केंद्र सरकारच्या या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आज दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली। राज्यात अनेक ठिकाणी लस संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत। केंद्र सरकार जाणून बुजून राज्याला लस पुरवठा करत नाही असा आरोप करत केंद्र सरकारच्या या गलिच्छ राजकारणाविरोधात आज शिवसेनेच्या वतीनं दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली।
यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली। वास्तविक राजकारणाने समाजकारण असणं अत्यंत गरजेचं असतं, परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्राचा देश संकटात आहे आणि अशावेळी गलिच्छ राजकारण हे भाजपचे लोक करतायत, भाजपची पार्टी करायला आहे। त्यात विशेषतः सर्व नेते मंडळी ह्या महाराष्ट्रात सत्तेपासून लांब गेल्यामुळं ठाकरे सरकारवर कुठल्या पद्धतीने टीका करणे हा एकमेवांचा धंदा झालेला आहे। वास्तविक 105 हुतात्मे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र अखंड ह्या भाजपवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कदापि माफ करणार नाही। आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजित माने आदी सहभागी झाले होते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्यास रस नसल्याचं डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी स्पष्ट केलंय। देवस्थान समिती अध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा विषय ज्यावेळी चर्चेत येतो त्यावेळी इच्छुकांच्या यादीमध्ये डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांचं नाव समाविष्ट केलं जातं। मात्र याबाबत राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही, तसंच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्यात सुद्धा मला रस नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टर संजय डी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले। गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ मी शैक्षणिक, सामाजिक आणि शेती या क्षेत्रामध्ये काम करत आहे। यासह अन्य जबाबदाऱ्यांमुळे या पदाला योग्य न्याय देता येणार नाही, अशी माहिती डॉक्टर संजय पाटील यांनी दिली आहे। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत 1988 पासून मी कार्यरत आहे। या शिक्षण संस्थेचा विस्तार करत असताना मी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। त्याचबरोबर शेती हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय असल्यानं त्या विषयात सुद्धा मी रमतो। पण देवस्थान समितीचं अध्यक्षपद हवं अशी इच्छा मी आतापर्यंत कोणासमोरही व्यक्त केलेली नाही किंवा त्यासाठी कधीही प्रयत्न केलेले नाहीत। त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही। तसंच शैक्षणिक, शेती आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या पदाला मला न्याय देता येणार नाही, असंही डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केलंय। राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक राधानगरी वन विभागानं रात्री उशिरा पकडला। या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपये किमतीचं लाकूड होतं। वन विभागानं ट्रकसह लाकूड जप्त केलंय। वन विभागाची रात्री गस्त सुरू असताना लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक तारळेहून कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना घोटवडे इथं रोखण्यात आला। ट्रक चालकाकडे वाहतूक परवाना नसल्यानं ट्रक मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला। या ट्रकमध्ये 5,10,924 एवढ्या किमतीचं 28.376 घनमीटर लाकूड असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। हा ट्रक बनाचीवाडी इथल्या उत्तम पताडे यांच्या मालकीचा असून सोन्याची शिरोली इथला ट्रक चालक सतीश मधुकर चौगुले याला वन विभागाकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत राधानगरीचे वनक्षेत्रपाल S.B. बिराजदार, म्हासुर्ली वन विभागाचे वनपाल P.S. तिवडे, वनरक्षक उमा जाधव, ज्योतिराम कवडे यांनी सहभाग घेतला। पंचगंगा नदीघाट परिसर विकास आणि सुशोभीकरणाचं काम थांबलंय। याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक R.C. महाजन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरलं। शहराच्या विकासाला खो घालणारी हेरिटेज समिती बरखास्त करावी अशी मागणी कृती समितीनं केली। पंचगंगा नदीघाट परिसर विकास आणि सुशोभीकरणासाठी 4,47,00,000 रुपये मंजूर झालेत। मात्र सुशोभीकरणाचं काम थांबल्यानं कृती समितीनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक R.C. महाजन यांना धारेवर धरलं। समितीच्या सदस्यांनी शहराच्या विकासाला खो घालणाऱ्यांची नावं जाहीर करा, हेरिटेज संवर्धन समितीनं या बांधकामाला परवानगी दिली होती काय, नोव्हेंबर 2018 मध्ये समितीच्या बैठकीत कोणत्या कारणांमुळे बांधकाम थांबवण्यास सांगितलं, त्या कामांची शहानिशा केली होती काय, त्या बैठकीला कोणकोणते सदस्य उपस्थित होते, अशा प्रश्नांची सरबत्ती केली।
शहरातील ऐतिहासिक कामांचं संवर्धन करताना विकास कामांच्या आड ही हेरिटेज समिती आली आहे असा आरोप करत ही समिती बरखास्त करावी अशी मागणी केली। यावेळी सहाय्यक संचालक RC महाजन यांनी 15 एप्रिल रोजी याबाबत सविस्तर माहिती देऊ असं आश्वासन दिलं। याप्रसंगी समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, महादेव पाटील, सुरेश मिरजकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या शेतकऱ्याचा विहिरीत पाय घसरून पडल्यानं बुडून मृत्यू झाला। चंदर रामा बारड असं त्यांचं नाव आहे। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे। कोल्हापूर जिल्हा NSUIच्या वतीनं 51व्या वर्धापन दिनानिमित्त आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावडा इथल्या शिवभोजन केंद्रावर आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शिवभोजन थाळीचं वाटप करण्यात आलं। 9 एप्रिल ते 12 एप्रिलपर्यंत या जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ, आजरा आणि गडहिंग्लजमधील केंद्रावरही थाळींचं मोफत वाटप करण्यात येणार आहे। कोरोना पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे गरजूंची भूक शमवण्यासाठी NSUIनं पुढाकार घेतलाय। 51वा वर्धापन दिन आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 9 ते 12 एप्रिल या 3 दिवसात शहरातील गरजूंना मोफत शिवभोजन थाळीचं वाटप करण्यात येणार आहे। आज दुपारी कसबा बावड्यातील शिवभोजन केंद्रावर आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत गरजूंना थाळीचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ, आजरा आणि गडहिंग्लज या ठिकाणी करण्यात आलेल्या थाळी वाटपाला चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, उपाध्यक्ष तुषार नेजदार, उमेश पाडळकर, सुजय चव्हाण, शिवतेज मोरे, रविराज नलवडे, रोहित उल्पे, प्रथमेश पाटील, मुझफ्फर शेख, योगेश पाटील, आदित्य कांबळे, असद सय्यद, साईराज पाटील, मुबीन मुश्रीफ, सादिकर मुजावर, अभिराज भोसले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होतोय। मानवी जीवनावरही याचा गंभीर परिणाम होत असून त्यासाठी चालू वर्षी रासायनिक खतांचा 10% वापर कमी करण्याबाबत आराखडा करा असे आदेश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज कृषी विभागाला दिलेत। राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते। दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातून पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी उपस्थित होते। आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर कृषी विभागातील अधिकारी या बैठकीत सहभागी होते। यावेळी बोलताना कृषी मंत्री भुसे यांनी चालू वर्षी वेधशाळेनं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याचं सांगितलं। कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस होतो, कोणत्या प्रकारची पिकं किती क्षेत्रावर होतात याबाबतची वस्तुनिष्ठ आकडेवारी हवी। त्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतावर जाणं आवश्यक असून गावात स्थापन झालेल्या ग्राम कृषी विकास समितीतून याची माहिती घ्यावी आणि सत्य परिस्थितीवर आधारित कृषी आराखडा सादर करावा असे निर्देश कृषी मंत्री भुसे यांनी दिलेत। मशागतीपासून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत नियोजन आवश्यक आहे। या दृष्टीने प्रयत्न करा अशा सूचनाही त्यांनी केल्या। रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनींचा पोत खराब होतोय। मानवी जीवनावरही याचे प्रतिकूल परिणाम होत आहेत। चालू वर्षी 10% वापर कमी करण्याबाबत आराखडा करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले। बैठकीला कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते। वीकेंड लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील व्यवहार सुरू राहणार आहेत। संसर्ग टाळण्याचे नियम पाळत उद्योग सुरू ठेवण्यात येणार असल्याचं औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे। या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे। या कालावधीत अन्य अत्यावश्यक सेवांसह औद्योगिक क्षेत्रातील व्यवहार सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यानुसार गोकुळ, शिरगाव, शिरोली तसंच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतींसह अन्य ठिकाणचे उद्योग सुरू राहणार आहेत। उद्योगांच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याचं औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। कोविडचा वाढता प्रादुर्भाव आता शासनाकडून काही गाईडलाईन्स आलेले आहेत। त्यामध्ये काही क्षेत्रातील उद्योगांना आणि दुकानांना त्यांनी बंदी पूर्णतः शनिवार, रविवार, सोमवार बंद केलेलं आहे। पण इंडस्ट्रीला, कोल्हापूर इंडस्ट्रीला त्यामधून वगळण्यात आलेलं आहे। त्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेनं
पूर्ण काळ चालू राहतील, तिन्ही शिफ्टनं चालू राहतील. कारखानदारांनी आपापल्या कामगारांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि कोरोना संदर्भात बाबतीत घ्यायची काळजी याचं देखील तंतोतंत पालन करण्याचं सांगितलेलं आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी आपापल्या कामगारांना ओळखपत्र देण्यासह प्रशासनाच्या अन्य सूचनांचं पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आल्याचं मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितलं. एकूणच कोरोनाचा सामना करण्यासाठी निर्बंध लागू करताना अर्थचक्र थांबू नये ही शासनाची भूमिका असून उद्योग क्षेत्रातून त्याला प्रतिसाद देण्यात येतोय. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. या काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या आणि परवा असं 2 दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. आज रात्री 8 पासून याची अंमलबजावणीला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. या काळात लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. या 2 दिवसाच्या कडक लॉकडाऊनमध्ये गर्दीची ठिकाणं पूर्णपणे बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानं या काळात सुरू राहतील. इतर सेवा पुरवणारी सर्व प्रकारची दुकानं, रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार आहेत. शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेलना फक्त होम डिलिव्हरीची सेवा देता येईल. मात्र ग्राहकांना पार्सल आणण्यास हॉटेलवर जाता येणार नाही. निवासी सेवा पुरवणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या ग्राहकांना सेवा देता येईल. शेतीविषयक कामं, सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. या काळात एसटी सेवा प्रवासाच्या उपलब्धतेनुसार सुरू राहणार आहे. याशिवाय अन्नधान्य तसंच शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असेल. बागा, चौपाट्या आदी सार्वजनिक ठिकाणं पूर्णतः बंद राहतील. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक आणि आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकानं म्हणजे मॉल्स, बाजारपेठा बंद राहणार आहेत. 2 दिवस कडक लॉकडाऊन असल्यानं नागरिकांनी मात्र आज जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतर खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 277 वाढ झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये ही वाढ झाली असून या काळात 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 1735 जणांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात नव्या 277 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या कालावधीत 80 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. आज सापडलेल्या 277 रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 137 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातील 17, शिरोळ तालुक्यातील 16, हातकणंगले तालुक्यातील 14 रुग्णांचा समावेश आहे. तर पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यातील प्रत्येकी 6, शाहूवाडी तालुक्यात 3 रुग्ण आढळलेत तर राधानगरी आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. चंदगडमध्ये 4 रुग्ण आढळून आले तर गगनबावडा तालुक्यात 1 रुग्णाची नोंद झाली आहे. सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून 51 रुग्णांची नोंद झाली आहे तर अन्य जिल्ह्यातून आलेल्या 18 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. या रुग्णांसह सध्या उपचार सुरू असलेले एकूण 1735 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. रंकाळा पदपथ उद्यानात सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चून रोबोटिक प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. या उपक्रमाचं लोकार्पण होऊन 8 दिवस होण्यापूर्वीच अज्ञातांनी या ठिकाणच्या प्राण्यांच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनानं दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रंकाळा पदपथ उद्यानाचं सुशोभीकरण करून या ठिकाणी प्राण्यांच्या रोबोटिक प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.
महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून सुमारे 2.25 कोटी रुपये खर्चून हा उपक्रम राबवण्यात आला होता. 30 मार्च रोजी पालकमंत्री सतेज पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. कोल्हापूर शहराचं वैभव असणाऱ्या रंकाळा तलावावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. दररोज सायंकाळी स्थानिक नागरिक तसेच लहान मुलं इथं येत असतात. त्यांच्या मनोरंजनासाठी लोकप्रतिनिधींनी मोठा निधी खर्च करून हा उपक्रम राबवला होता. पदपथ उद्यानाचं सुशोभीकरण करून या ठिकाणी हत्ती, मगर, पानगेंडा, गवा, म्हैस या प्राण्यांच्या हुबेहूब अशा प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. मात्र 2 दिवसांपूर्वी अज्ञातांनी या रोबोटिक प्राण्यांच्या प्रतिकृतींची तोडफोड करून नुकसान केलंय. सध्या या प्रतिकृती झाकण्यात आल्यात. दरम्यान या तोडफोड प्रकरणी महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाघभीळ परिसरातील डोंगरामध्ये मानवनिर्मित वनवे लावण्याचं प्रमाण वाढलंय. या वनव्याच्या आता वन्य प्राण्यांना जीवघेण्या झळा बसू लागल्यात. गवत पेटवल्यानं नवीन गवत चांगलं येतं, अशा या गैरसमजुतीमधून लावल्या जाणाऱ्या आगीबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. वाघभीळ परिसरात माले, बांबरवाडी, दाणेवाडी परिसरातील डोंगर भागात गवताची कुरणं आहेत. गवत चांगलं येतं या गैरसमजुतीतून शेतकरी या कुरणांना आगी लावतात. वणव्यामुळं कडक उन्हाच्या झळा, पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या वन्य प्राण्यांना बसतायत. हिरवागार दिसणारा वाघभीळ परिसरातील डोंगर आता काळा करपलेला दिसतोय. या परिसरात ऑस्ट्रेलियन बाभूळ, लिंब, निलगिरीची झाडं आहेत. झाडांची वाढ ही चांगली झाली आहे. मात्र वणव्यामुळं आता ही झाडं करपली आहेत. दुर्मिळ वनौषधींचा ठेवाही नष्ट होतोय. वन्य प्राण्यांची संख्या कमी होतीये. शासन झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत वनीकरणासाठी लाखो रुपये खर्च करत असताना दुसऱ्या बाजूला हे मानवनिर्मित वणवे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा करतायत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. आधुनिक शेतीमधूनच शेतकऱ्यांची खरी प्रगती होते, असं प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं. हातकणंगले इथं शेतकरी सुसंवाद आणि हायड्रोपोनिक शेतीच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये ललित झंवर आणि मयंक गुप्ता या उच्च विद्याविभूषित युवकांनी पाण्यावर तरंगणारी हायड्रोपोनिक शेती प्रकल्प उभा केलाय. आज या प्रकल्पाला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सुरू केलेली आधुनिक शेती पद्धती, केलेले वेगवेगळे प्रयोग निश्चितच शेतकऱ्याला समृद्ध बनवणारे असल्याचं मंत्री भुसे यांनी सांगितलं. रिसोर्स बँक आणि नव्यानं स्थापन केलेल्या कृषी समित्या, शासकीय योजना, इतर लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी शेतकऱ्यांच्या मालविक्रीला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी शासन घेईल. तसंच रासायनिक खतांचा होणारा तुटवडा आणि किमती लक्षात घेऊन केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी बोलताना हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाचं प्रोत्साहन मिळाल्यानं त्यांनी स्वकष्टानं नावलौकिक मिळवल्याचं सांगितलं. माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, लॅडक्राफ्ट ॲग्रोचे ललित झंवर, मयांक गुप्ता, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, पंचायत समिती सभापती डॉक्टर प्रदीप पाटील, उपसभापती प्रवीण जनगोंडा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, तालुक्यातील शेतकरी, लॅडक्राफ्ट ॲग्रोचे कर्मचारी उपस्थित होते. आतापर्यंत माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके आणि त्यांची सून स्निग्धा नरके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. आज दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वसाधारण मतदारसंघातून पद्मजा रवींद्र आपटे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. गणेशवाडी शेरशाळ दरम्यान मगदूम मळ्यानजीक आज दुपारी मालवाहतूक करणारे वाहन आणि प्रवासी वाहनांमध्ये अपघात झाला. यामध्ये प्रवासी वाहनाच्या पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावा अशी मागणी होतीये. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या श्री बिरदेवाची जळयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात्रेच्या आयोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करावेत असं आवाहन शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांनी केलं. यात्रेनिमित्त बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर आणि पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथून 2 पालख्या येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, सरपंच रुपाली तावडे, देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत यात्रा रद्द करून धार्मिक विधी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं. त्यानंतर सर्वानुमते यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेवेळी कुणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यात्रे दिवशी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये असं आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आलंय. ग्रामस्थांनी प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन सरपंच रुपाली तावडे यांनी केलं. यावेळी उपसरपंच संग्राम लोहार, पोलीस पाटील महादेव सुतार, ग्रामविकास अधिकारी DR देवकाते, कृष्णात सिसाळ, कामन्ना पुजारी, सर्जेराव धनगर, विनोद देवाळकर, बिरू पुजारी, सर्जेराव सिसाळ, अमोल सिसाळ, सागर पुजारी, सुभाष पुजारी यांच्यासह भाविक उपस्थित होते. सराफ व्यावसायिकांच्या दृष्टीनं गुढीपाडवा हा सण महत्त्वाचा आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराफ पेढ्या गेल्या 4 दिवसांपासून बंद आहेत. मात्र सोमवारपासून सराफ पेढ्या सुरू ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर सराफ व्यापारी संघानं घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज तागायत म्हणजे आज शुक्रवारपर्यंत आम्ही बंदला जाहीर पाठिंबा देऊन बंद पुकारलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार की 3 वाजेपर्यंत शुक्रवारपर्यंत थांबा, कोणता ना कोणता निर्णय आम्ही देऊ. आज तारखेपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे सोमवार दिनांक 12 रोजी आम्ही सराफ बाजार हा चालू करत आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लस दिली नाही तर पुण्याच्या सिरमला घेराव घालत लस घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्सवप्रिय आहेत. आता त्यांनी नव्या उत्सवाची घोषणा केली आहे. 11 एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. त्या निमित्तानं देशामध्ये त्यांनी टीका उत्सव साजरा करायला सांगितलेला आहे. म्हणजे कोविड-19ची लस नागरिकांनी घ्यावी यासाठी हा उत्सव सुरू केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. लस घ्यायला या देशातले लोक तयार आहेत. मी तर म्हणतो महाराष्ट्रातले लोक तर लसीसाठी आक्रोश करतायत, पण त्यांना लस मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लस संपल्यामुळं बंद पडलेले आहे. इकडं पंतप्रधानांचं लक्ष आहे का? आज देशामध्ये जे कोरोनाचे रुग्ण सापडतात त्यातले निम्म्यापेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत. म्हणजे देशामध्ये एकूण सापडणाऱ्या रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण जर का महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्रामध्ये लसीचा पुरवठा जास्त करायला पाहिजे. एवढी साधी बाब यांच्या लक्षात येत नसेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी आजच पंतप्रधानांना, त्याचबरोबर गृहमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. जर महाराष्ट्राचं लसीकरणाचा पुरवठा वाढवला नाही, लस पुरवठा वाढवून दिले नाही तर आम्ही येत्या आठवड्यानंतर पुण्याच्या सिरममधून बाहेर पडणारे, राज्याबाहेर जाणारे लसीच्या गाड्या अडवल्याशिवाय सोडणार नाही. तर आमची माणसं इथं तडपडत राहत असतील, त्यांना व्हेंटिलेटर मिळत नसेल, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसेल, तर आज महाराष्ट्राला सर्वाधिक लसींची गरज असताना महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न भाव का? आणि मग नुसतं टीकात्सव कशाला पाहिजे? पहिल्यांदा आम्हाला लसी द्या, नाहीतर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये तयार होणारी लस राज्याबाहेर आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. शाहूवाडी तालुक्यातील डोनोली आणि बांबवडे इथं चोरीच्या घटना घडल्यात. यामध्ये चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी चाकू हल्ला करत तिघांना जखमी केलं असून 3 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केलेत. अज्ञात चोरट्यांनी डोणोली इथल्या लक्ष्मी शेळके यांच्या घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचा कडी कोंडा उचकटून घरात प्रवेश केला.
त्यांनी लक्ष्मी शेळके यांच्या हातातील सुमारे 1.25 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्या लंपास केल्यात. बांबवडे इथल्या विजया पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. विजया पाटील यांचा मुलगा आणि सुनेला धाक दाखवण्यासह विजया पाटील यांच्यावर चाकू हल्ला करत चोरट्यांनी त्यांच्या घरातील सुमारे 1.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. अंगात बनियन आणि काळी पॅन्ट परिधान केलेले 2 चोरटे 30 ते 35 वर्ष वयाचे असल्याचं पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आलंय. शाहूवाडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी पूर्वमोसमी पावसाचा हलकासा शिडकावा झाला. पावसाच्या तुरळक सरीनंतर वातावरणातील उष्मा मात्र कायम होता. सायंकाळनंतर कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होतंय. ढगाळ वातावरण असलं तरी उकाडा कायम आहे. हवामान खात्यानं आजपासून 3 दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसांपासून काही अंशी ढगाळ वातावरण आहे. आज सकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा हलका शिडकावा झाला. पाऊस जोर धरणार असं वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची सर थांबली. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं, मात्र वातावरणात उष्मा होता. सायंकाळनंतर शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली. दरम्यान रविवारपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांचा भाग म्हणून आज शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लागू असणार आहे. या अनुषंगानं कोल्हापूर शहरात रात्री 8 नंतरची काय स्थिती आहे याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनानं ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. याची कडक अंमलबजावणी कोल्हापूर शहरामध्ये केली जाणार आहे. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं बंदोबस्त शहरातील ठिकठिकाणी ठेवलेला आहे. सध्या आपण आहोत ताराराणी चौकात. या ठिकाणी बघितलं तर वाहनांची वर्दळ कमी झालेली आहे. हळूहळू या लॉकडाऊनला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवलेली आहेत. फक्त जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू आहे. जर कोणाला हद्दपार करायचं असेल तर प्रशासनाने पुकारलेल्या या लॉकडाऊनला सर्वांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने कोल्हापुरात 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन जाहीर होत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने आपली भूमिका बजावताना दिसते. आपण आता दसरा चौकाच्या या मुख्य चौकात आहोत. या ठिकाणी असते, परंतु जिल्हा प्रशासनानं वीकेंड जाहीर केलं. वीकेंडला नागरिकांची वर्दळ दिसलेच नाही आणि वाहनांची वर्दळ दिसलेच नाही. एकंदरीत कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षतेची भूमिका शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक नियम पाळत व्यवसाय सुरू ठेवणार, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय. CPR आता फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव, अन्य रुग्णांवर कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात उपचार होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. उच्च न्यायालयानं गोकुळ दूध संघ निवडणुकीबद्दलची सत्तारूढ गटाची याचिका पुन्हा एकदा फेटाळली, निवडणूक कार्यक्रम सुरूच राहणार. रासायनिक खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार, कृषी मंत्री दादा भुसेंचा आरोप. आणि वीकेंड लॉकडाऊनला आतापासून सुरुवात, सोमवारी सकाळपर्यंत अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसंच S न्यूज कोल्हापूर हे ॲप डाउनलोड करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.